धुळे जिल्ह्यातल्या विंचूर गावचे सुखलाल बोरसे कापसाची शेती करतात। यंदा त्यांनी 5 एकरांवर अजित सीड्स या कापूस वाणाची लागवड केली आहे। या वर्षी बोरसे यांना कापसाचं भरघोस उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे। धुळे जिल्ह्यातल्या विंचूर गावचे सुखलाल बोरसे कापसाची शेती करतात। यंदा त्यांच्याकडे 5 एकरांवर कापसाचं पीक आहे। यासाठी त्यांनी अजित 155 या वाणाची लागवड केली आहे। अजितच्या 5 बॅग बियाणांची त्यांनी लागवड केली आहे। मी 5 एकरमध्ये 5 बॅगा लावलेल्या आहेत। अजित 155चं बियाणं चांगले निघलेलं आहे माझं, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे कुठल्या गोष्टीचं आणि त्याच्यावर कीड रोग राई काहीच नाही आहे। आणि 4x2चा मारा केलेला आहे, ठिबक पद्धतची लावलेली आहे, ते काही टेन्शन नाही। आणि पुढं पण हेच बियाणं आम्हाला घ्यायचं इच्छा आहे बा कंपनीवाल्याकडून। बोरसे यांनी 4x2 फुटावर कापसाची लागवड केली आहे। सिंचनासाठी त्यांनी ठिबकचा वापर केलाय। सध्या कापसाचं पीक जोमानं वाढतंय। एक विशेष म्हणजे आम्हाला बी आवडलं यंदा, त्याच्यामुळे फवारा वगैरे कमी लागतो आणि रोगराई काहीच नाही आणि कीड किरकोळ नाही आहे बा, पाखी माखी मस्त आहे आणि त्याच्यामुळे आमचे फुलफुगडी शेंडापर्यंत आहे। बोरसेंकडील कापसाला प्रत्येक झाडाला जवळपास 150 ते 175 बोंड लगडली आहेत। बोरसेंकडील कापसाला जमिनीपासून ते शेंड्यांपर्यंत बोंड लगडली आहेत। यंदा त्यांना एकरी किमान 18 ते 20 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे। या वर्षी आम्हाला काही बी झालं तरी 20-22 क्विंटल एकरी पडणार आम्हाला एक बॅगाला। सबन शेतकरी बांधवांना आम्ही सांगू शकतो की तुम्ही पण घ्या बुवा, ही व्हरायटी चांगली आहे। सुखलाल बोरसे गेल्या अनेक वर्षांपासून कापसाची शेती करतायत, पण यंदा त्यांना अजितच्या बियाणामुळे भरघोस उत्पादन हाती येत आहे। त्यांचं उदाहरण अनेकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही। संजय महाजन, साम टीव्ही, धुळे।